RT ॲडमिशन 2026-27 तर पहिल्या नियमित निवड यादीतील प्रवेशाची मुदत ही 8 मे 2026 रोजी संपलेली आहे. आता सर्व पालकांना लक्ष लागले आहे की आपली वेटिंग लिस्ट कधी लागेल, म्हणजे वेटिंग लिस्ट 1. तर पालकांनो, वेटिंग लिस्ट 1 म्हणजे प्रतीक्षा यादी ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. आपण त्याच्या अगोदर आपण थोडीशी माहिती बघूया की आता ज्या जागा शिल्लक राहिल्या आहेत त्या जागांचा आढावा घेऊन वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध केली जाईल. तर याच्या अगोदर आपले जे काही नंबर आहेत 1 2 5 6 7 8 10 12 जे काही आपले वेटिंग नंबर आहेत, तर ते आपले वेटिंग नंबर आणि कुठंपर्यंत आपल्या नंबरांना, म्हणजे माझा नंबर अमुक आहे, तर कुठल्या नंबरला आपल्याला सीट मिळू शकेल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पालकांनो, इथे आपण स्क्रीनवर बघू शकत असाल, ते बघण्यासाठी आपण आपले स्टेटस चेक करायचे आहे फोनवरून, किंवा आपण पीसीवरून पण चेक करू शकता. शक्यतो पीसीवरून ओपन करा, कारण बरेचसे टॅब हे फोनवरून ओपन होत नाहीत. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही RT पोर्टलवर जाऊन स्कूल लिस्टमध्ये जाऊन टोटल वेकन्सी सीट वगैरे बघायचे आहे. तर हे कसं बघायचं आपण बघूया. तर चला आपण RTच्या पोर्टलवरती जाऊया. येथे आपण RTच्या पोर्टलवरती गेल्यावर आपण बघू शकत आहात की RT पोर्टल 2026-27. तर इथे 8/5/2026 पर्यंत मुदत संपलेली आहे. आणि आज पालकांनो, मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपला काय वेटिंग नंबर असल्यावर आपल्याला प्रवेश मिळेल आणि वेटिंगवाल्यांना या नंबरपर्यंत प्रवेश मिळणार. तर चला पालकांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण RTचा डॅशबोर्ड ओपन केलेला आहे. आपण काय करायचे आहे, प्रथम आता हे आपण इथे स्क्रीनवर बघायचं आहे की जे वेटिंग आहेत ते 86,034 आहे आणि 79,551 ॲडमिशन घेतलेले आहेत आणि नंबर ऑफ सिलेक्शनचे 1,05,811 आहेत. म्हणजे आता जागा ह्या खूपच कमी उरल्या आहेत. हा आकडा 25,000च्या आसपास आलेला आहे. तर आपणास आपला नंबर माहीतच असेल. इथे आपण अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपण एक नंबर बघायचा आहे. तर मी इथे एक नंबर टाकून घेतो. नंबर टाकल्यानंतर आपण गो म्हणायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की या विद्यार्थिनीचा नंबर हा 11 आहे. लगेच आपण हा टॅब क्लोज करायचा आहे. आणि आता मला काय बघायचं आहे, या वेटिंगवाल्याला 11 नंबरपर्यंत प्रवेश मिळणार का. तर याच्यासाठी मला स्कूल लिस्ट अलॉंग विथ अप्रूव्ह फीमध्ये जायचं आहे आणि स्टेट माझा आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथे मी सांगली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. इथे हे खाली दिसत आहे सांगली, खाली ड्रॅग करतो. तर इथे सांगली मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. परत मी ते बाय ब्लॉक किंवा बाय नेम, तर मला बाय ब्लॉक करावं लागेल. मी ते बाय ब्लॉकने करतो आणि इथं मी सर्च म्हणतो. सर्च म्हटल्यानंतर इथे आपण पाहू शकत आहात, इथे RT सिलेक्ट करायचं बाकी राहिलं आहे. बाय नेम बाय ब्लॉक मी सर्च करतो. इथे मी RT सिलेक्ट करतो. इथे सर्च होत नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं वाटते. एक मिनिट आपण परत ट्राय करूया. होत नाही इथं. तर इथे मला हे आपण परत आपण बॅकला येऊया. महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा आपला हा सांगली सिलेक्ट करायचा आहे. परत बाय ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. आपलं तालुका बदली आपल्या ह्याचे नाव निवडायचं आहे. RT सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की सर्च केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याला जी शाळा मिळाली आहे ते इथे शाळेची पूर्ण लिस्ट आलेली आहे. इथे आपण RT सिलेक्ट करायचं आहे आणि ती आपण आता बघूया. त्या आपण शाळेवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की इथे RT व्हेकंट सीट ह्या 18 आहेत आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर 11 आहे. याचाच अर्थ काय, तर आपला वेटिंग नंबर 11 आहे आणि इथे RT सीट 18 आहे. तर 11 नंबरवाल्याला या शाळेमध्ये नंबर लागणार आहे
म्हणजे 11 नंबरपर्यंत याला प्रवेश मिळणार आहे. तर अशाच पद्धतीने आपण आपले ॲप्लिकेशन स्थिती बघायची आहे आणि इथे जाऊन शाळेची स्थिती बघून आपल्याला या नंबरपर्यंत प्रवेश मिळणार का असे चेक करायचे आहे. तर मला वाटते पालकांनो आपल्याला हे कसे चेक करायचे कळालेच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पालकांनो, बरेचसे पालक कमेंट करत आहेत की माझा इतका नंबर आहे, माझा नंबर लागेल का. तर मी आज दिवसभर आपल्या सर्व कमेंटला उत्तर देणार आहे. याच्यासाठी आपण काय करायचं आहे की मला कमेंटमध्ये आपला जिल्हा, तालुका आणि आपल्या शाळेचे नाव, आणि जर तालुका अंतर्गत तुमची महानगरपालिका असेल आणि जर आपल्या शाळा जर आपली शाळा महानगरपालिका अंतर्गत येत असेल तर मला जिल्हा, तालुका आणि आपल्या महानगरपालिकेचं नाव आणि आपल्या शाळेचे नाव टाकायचे आहे. आपला किती सीट, आपली किती वेटिंग आहे आणि आपल्यास ॲडमिशन मिळेल का, आपणास ताबडतोब सांगण्यात येईल. तर माझा कमेंट बॉक्स दिवसभर ओपन आहे. आज मी दिवसभर सर्वांना उत्तर देणार आहे. तरी सर्व पालकांनी फटाफट कमेंट करायचे आहेत. आपणास लगेचच उत्तर मिळेल आणि लगेच आपणास कळून जाईल की आपणास सीट लागणार आहे की नाही. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हा एक माझा व्हिडिओ होता की या वेटिंगवाल्यांना या नंबरपर्यंत प्रवेश मिळणार. तर पालकांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.